मी स्वतः तिथं होतो. आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं तिथं असं चाललं, तिथं असं चाललं. असं कुठेही काही चाललेलं नाहीये आणि कोणालाही जबरदस्ती महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जाते, ते थांबवलं गेलं पाहिजे. मी ज्या पद्धतीने काल इंडिया आघाडीबद्दल बोलले त्यावर आपली काय? मी स्वतः तिथं होतो. आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं तिथं असं चाललं, तिथं असं चाललं. असं कुठेही काही चाललेलं नाहीये आणि कोणालाही जबरदस्ती, कारण की आता भाजपचे 2-3 कार्यकर्ते, IT, CBI आणि ED असे 3 कार्यकर्ते आता जागरूक झालेले आहेत. कसा दबाव तंत्र चाललेलं आहे, कसं काय चाललेलं आहे हे आपण सगळेजण पाहतो आहे. राज्याच्या एका मुख्यमंत्र्याला त्याला आतमध्ये टाकायचा जो प्रयत्न झाला तो पण या देशाने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज दबाव तंत्राची आहे, तानाशाह प्रवृत्ती जी आहे, त्या तानाशाह प्रवृत्तीमध्ये काही लोक दबावात येतात आहेत, हे नाकारता येत नाही. वास्तविकता वेगळी असते. वास्तविकता दूरदर्शनच्या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून वेगळी दाखवली जाते आहे आणि हे लोकांना कळतं आहे आणि दूरदर्शनच्या मालकांना, मीडियाच्या मालकांना पण कळतं आहे की वास्तविकता काय. पण ठीक आहे, त्यांचं काम त्यांनी करावं, मला त्यांच्यावर आक्षेप करायचा नाही. पण जी काही वास्तविकता आहे देशाच्या जनतेला कळतं आहे ही तानाशाह प्रवृत्ती आता या देशातून संपुष्टात आणली पाहिजे, ही भूमिका देशातल्या जनतेमध्ये निर्माण झाली. आमचे नेते राहुल गांधीजींची जी न्याय यात्रा चाललेली आहे त्याच्यावर केवढा आक्रोश सत्तेमध्ये असलेल्या भाजपचा आहे आणि त्यांच्या दबावात आलेल्या लोकांचा आहे, हे आपण पाहिलेलं आहे. त्यांच्यावर गोटमार केली जाते, लाठीचार्ज केला जातो, त्यांच्या गाडीचे काचं फोडली जातात. अशा पद्धतीची एक व्यवस्था, कारण की या देशामध्ये सत्तेमध्ये बसलेले तानाशाहच्या विरोधात बोलण्याचा अधिकार कोणाला नाही, असं या लोकशाहीमध्ये निर्माण करण्याचं, परिस्थिती निर्माण करण्याचं पाप जे BJPनं घडवलेलं आहे त्याचं दर्शन राज्याच्या आणि देशाच्या जनतेला दिसते आहे आणि त्याचा परिणाम मताच्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की पुढच्या, आता हा शेवटचं बजेट नरेंद्र मोदीच्या सरकारचं होतं. याच्यानंतर नरेंद्र मोदीच्या सरकारला बजेट मांडण्याचा अधिकारी सुद्धा देशातली जनता ठेवणार नाही, असं चित्र आज देशामध्ये आहे. प्रकाश आंबेडकर काल म्हटले की आम्ही राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंसोबत आहोत, काँग्रेसशी आमची बोलणी अजून सुरू आहे. मी त्या प्रेसला होतो बाबा, माझ्या समोरच त्यांनी प्रेस घेतलेली आहे. इंडिया अलायन्समध्ये बोलले ते त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे ही जी काही वावटळं निर्माण करून महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जाते आहे, ते थांबवलं गेलं पाहिजे. दुसरं, महायुतीमध्ये काय चाललेलं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाडाच्या रूपाने पाहिलेलं आहे. एकनाथ शिंदेच्या अध्यक्षाला पोलिसांच्या समोरच गोळीबार होत असेल तर तिथं काय तणाव आहे तिकडे लक्ष घाला ना. महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये कुठलाही तणाव नाही. सामोपचाराने जागा वाटपाचं होईल आणि आम्ही मिळून 48च्या 48 जागा आम्ही लढू आणि 48 जागेवर आमचा विजय आम्ही प्राप्त करू, अशी भूमिका आमची आहे.